ला घाबरणार नाही. तुम्ही जर बायबल वाचलं तर तुम्ही आजाराला घाबरणार नाही. मग तुम्ही घाबरता का? कारण तुम्ही बायबलला वाचत नाही म्हणून तुम्ही भित्रेपणाचा आत्मा बाळगता. पण ज्यांनी बायबलला वाचलं तर भित्रेपणाचा नव्हे तर त्याला देव सामर्थ्याचा आत्मा देणार. या बायबलच्या वचनाद्वारे देवाने मला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे, मला अभिषेकाचा आत्मा दिलेला आहे, मला लोकांना जिंकण्याचा आत्मा दिलेला आहे. मी भारत देशाला जिंकणारा बनणार, मी घाबरणारा नाही, मी देवाचं काम करणारा बनणार, मी देवाचं काम करणारा बनणार. का तुम्ही भित्रे? याचा अर्थ तुम्ही माझ्या देवाचं पुस्तक वाचत नाही म्हणून तुम्ही घाबरता. तुम्ही अल्पविश्वास. मी त्या लोकांना आज बोलते, तुम्ही येशूकडे आलात पण तुम्ही घाबरताय, तुम्ही ह्याचा अर्थ बायबल वाचत नाही. हालेलुया. सामर्थ्याचा आत्मा त्यालाच मिळाला ज्याने वचनांना ग्रहण केलेले. अभिषेकाचा आत्मा त्यालाच मिळालेला आहे जो देवाला रोज धन्यवाद देतो. बघत नाही किती घडी आहे, किती तंगी आहे, किती संकट आहे, किती प्रॉब्लेम आहे, किती आजार आहे, पण माझ्या देवाने मला एकच सांगितलेलं आहे, माझ्याकडे प्रति दिवसाला येऊन धन्यवाद दे. मी जिंकणार आहे, मी जिंकणार आहे. देवाने मला जिंकणारं बनवले. हालेलुया. तो बोलते अरे तुम्ही अल्पविश्वासू कसे? ह्याचा अर्थ तुम्ही बायबल वाचत नाही. जर तुम्ही वाचला असतं तर तुम्ही माझ्यापर्यंत आलेच नसते. आपला येशू कधी कधी खिन्न व्हायचा. हालेलुया. आजही लोक तेच काम करत आहेत, येशू खिन्न होईल. येशूला ओळखून तू सिगारेट पितो ह्याचा अर्थ तू येशूचा अपमान करतो. बोलू शकतो मी? तू येशूला ओळखून दारू पितो, येशूचा अपमान करतो. तू प्रभू येशूला ओळखूनही तू गोवा गुटखा खातो, येशूचा अपमान करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू येशूला ओळखून जर तू वाईट संगत बाळगतो ह्याचा अर्थ तू येशूचा अपमान करतो. मला माहित नाही पण देव मला